तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। सोलापूरचे खूप प्रश्न आहेत, सिंचनाचे प्रश्न आहेत, कृषीचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत। हे सारे प्रश्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सोडवायचे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचा खासदार असावा लागतो। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबद्दल मला फार भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। तुम्ही तर पार्सल पाठवणारच आहात, पण माड्यात सुद्धा मी ऐकलं, माड्यात सुद्धा पार्सल परत पाठवण्याची तयारी झालेली आहे। त्यामुळं एखादा चुकीचा निर्णय एखादा घेतो तेव्हा किती नुकसान होतं हे याचं जिवंत उदाहरण आहे। चाललं होतं बरं महाराष्ट्र विधान मंडळामध्ये, पण लोकसभेमध्ये उडी घेतली, आता लोकसभाही गेली आणि विधानसभाही गेली। असं चित्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं झालंय आणि आव आणतायत, पाठिंबा नाही, आव आणतायत आणि म्हणून त्यांच्या भूल थापांना कृपा करून बळी पडू नका। आपल्याला हाताच्या चिन्हा समोरचं बटन दाबायचं आहे आणि प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे। हे आव्हान मी आपल्याला या निमित्ताने करू इच्छितो। यापेक्षा अधिक भाष्य मी करणार नाही। सतेज पाटीलजी आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि आपली परवानगी घेऊन मी सोलापूरला निघणार आहे। सोलापूरला एक सभा आहे आणि त्या सभेला आम्हाला संबोधित करायचं आहे। मी भगीरथ भालके यांना सांगू इच्छितो की भारत नाना भालके हे विधिमंडळामध्ये आमचे सहकारी राहिले, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि विधिमंडळामध्ये काम करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे आणि अभिमान वाटावा असं कार्य त्यांचं राहिलंय हे मला आपल्याला मुद्दामून सांगितलं पाहिजे। त्यांची आज आठवण होते, त्यांनी जे प्रेम त्या काळामध्ये आम्हाला दिलं त्या प्रेमाची परतफेड भगीरथ भालके तुम्हाला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आम्ही करणार हा शब्द आज या निमित्तानं मी आपल्याला देतो। आपले आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अमित भैया।